आज आपण चित्रकूट येथील यात्रेचा 30वा दिवस आहे आणि उद्या आपण कामतगिरी परिक्रमा करणार आहोत, ज्यामध्ये 2 खूप महत्त्वाचे स्थान आहेत. एक आहे राम भरत मिलाप स्थान आणि दुसरं लक्ष्मण चौकी किंवा लक्ष्मण पहाडी पण म्हणतात त्याला, जिथून लक्ष्मणाने भरताला बघितलं. तर उद्याच्या त्या कथेचा एक पूर्व अभ्यास किंवा पूर्व लिखिकाच्या दृष्टीने चर्चा करूया. भरत महाराज आपल्या आईकडून आजोबाच्या घरी गेले आहेत. तर केकय प्रदेश हा कुठला प्रदेश आहे? जसं महाभारतामध्ये गांधार, उत्साहवर्धक महाभारतामध्ये जसं गांधार प्रदेश आहे तसं इथे की काय मोराचा आवाज असा असतो, आवाज येतो. म्हणून ज्या प्रदेशामध्ये खूप सारे मोर होते त्या प्रदेशाला म्हणतात केकय प्रदेश. तर महाचार्य स्पष्टीकरण करतात की अफगाणिस्तान ज्याला आपण म्हणतो आज, तो केकय प्रदेश आहे. तर म्हणून महाभारतामध्ये पण अफगाणिस्तानचा एक खूप मोठा गांधार, आज कांदाहार म्हणतो. तर त्याच्या वरची अफगाणिस्तानच्या पुढची तर भारत संस्कृती अशी थोडी तिथे काय म्हणतात डायल्यूट होत होती. पूर्ण जी वैदिक संस्कृती ती भारतात, आणि जशी जशी ती सीमा वाढत चालली, आपण दूर जातो तस तशी थोडे काही अवशेष होते. तर असं तिथे गेले आणि त्यांच्या आजोबांचं नाव आहे अश्वपती, जसं शिवाजी महाराजांचं नाव आहे छत्रपती. अश्व म्हणजे घोडा. आणि चैतन्य चरितामृतामध्ये प्रतापरुद्र महाराज त्यांचं नाव काय होतं, असं टायटल काय होते त्यांची? गजपती. सो मग ओरिसाला गजपती म्हणतात की हत्तींचे राजा, हत्तींचे मालक. जसं इथे त्यांचं नाव आहे अश्वपती, शिवाजी महाराजांचं नाव छत्रपती. वेगवेगळे पूर्णात करणारे शब्द आहेत. आणि त्यांच्या मामांचं नाव आहे युधाजित. युद्धामध्ये नेहमी जिंकतात त्याचं नाव आहे युधाजित. तसे भरत महाराज गेले आणि असं म्हटलं की अनेक महिन्यांसाठी त्यांच्याकडे गेले होते. तर इथे रामचंद्र हे जेव्हा वनवासासाठी निघाले, मग आपण चर्चा केली की खंदक तयार झाला होता पाण्याचा, अश्रूंचा, आणि त्यामुळे इतर लोक जाऊ शकले नाही. तर मग कोण गेलं? रामचंद्रासोबत सुमंथरा गेले, एक मंत्री होते ते गेले. दशरथ महाराजांची खूप विश्वासू व्यक्ती येते. तर ते जेव्हा तामसा नदी येते, तामसा नदीपर्यंत येतात आणि मग प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतात की तुम्ही इथून परत जा. तर सुमंथरा म्हणतात मी काय परत जायला आलेलो नाहीये, मी पण तुमच्यासोबत येतो. ते म्हणतात तुम्ही आमच्यासोबत नाही येऊ शकत. सीता आणि लक्ष्मणाला पण हीच इच्छा होती, पण त्यांनी त्यांना घेतलं सोबत. पण सुमंथराला म्हटलं मलाही घेतील. पण सुमंथराला म्हणतात जर तुम्ही परत गेले तर तुम्ही कैकेयीला जाऊन सांगू शकता की मी त्यांना सोडून आलो. मग त्यांना विश्वास होईल की मी खरोखर त्यांचे शब्द पालन केलेत. जर तुम्ही पण माझ्यासोबत आले तर मग ही खात्रीपूर्वक बातमी कैकेयीला कोण देणार की रामचंद्राला आम्ही वनात सोडून आलो. तर त्यामध्ये पण त्यांची भावना आहे की कैकेयीला समाधान मिळायला पाहिजे. मी जे शब्द दिले ते त्यांनी पालन केले आणि रिकाम्या हाताने सुमंथरा परत आले. तर या भावनेने सुमंथराला ते परत पाठवतात आणि म्हणतात दशरथ महाराज पण त्यांना एक आश्वासन मिळेल की मी त्यांचे शब्द पालन केले, त्यांनी जसं म्हटलं तसं केलं. तर म्हणून ह्या दोघांना सांगतात. आणि असं जेव्हा सांगतात तेव्हा लक्ष्मण हे एक शब्दही बोलू शकत नाही. त्यांची थोडं व्हॉल्यूम कमी केलं तरी सिटी किंवा स्पीकरला अजून पुढे घेऊन जाऊ. आणि सीतादेवी केवळ रडत आहेत. त्या परिस्थितीमध्ये केवळ रामचंद्र बोलत आहेत, सीतादेवी रडत आहेत. सुमंथरा परत आले आणि इथे त्यांनी सांगितलं की रामचंद्रांना सोडून आलो. आणि एक संपूर्ण अध्याय याच्यावर आहे
की जेव्हा एका राज्याचे कोणी राजे नसतात तेव्हा काय परिस्थिती होते. अशा प्रकारे सगळेजण रडत आहेत, सगळ्यांना लक्षात येत नाही की आता काय करायचं, कसं करायचं. मग तेव्हा वशिष्ठ ऋषी आहेत, ते त्यांचे 5 विश्वासू अनुयायी घेतात आणि त्यांना सांगतात की दशरथ महाराज गेले, रामचंद्र गेले तर दशरथ महाराज इथे गेले, मग तिथे रामचंद्र पण नाही येतात, तर राज्य कोण करतो. वशिष्ठ ऋषी 5 लोकांना घेतात आणि म्हणतात की तुम्ही आता केकई प्रदेशाला जा आणि तिथून भरत महाराजांना घेऊन या. पण त्यांना अजिबात सुगावा लागू देऊ नका की काय झालं. तर म्हणतात जर त्यांनी विचारलं की तुम्ही का आले इतक्या लांबून, तर त्यांना सांगा की अयोध्येमध्ये सर्व काही योग्य चालू आहे, सुरक्षित आहे, पण तुम्हाला आचार्य वशिष्ठांनी काहीतरी महत्वाच्या कामासाठी परत बोलवले. तीच टेप चालवायची, एक शब्द इकडचा तिकडे नाही व्हायला पाहिजे. तर मग हे 5 जे व्यक्ती आहेत, एक घोडसवार, घोड्यांवर स्वार होऊन म्हणतात 3 दिवस 3 रात्री लागतात त्यांना इथून जायला अयोध्येवरून. तसं काही पर्वत वगैरे पार करून जातात. आणि ज्या क्षणी हे 5 संदेश घेऊन केकईला पोहोचतात, केकई प्रदेशात पोहोचतात, त्याच वेळी भरत महाराज हे झोपेतून उठतात. सकाळी सकाळी पोहोचतात हे लोक. तर त्यांना रात्री स्वप्न काय आलं असतं, त्यांना रात्री स्वप्न आलं असतं की दशरथ महाराज एक उंच असे पर्वत चढतायत, धावतायत. आणि का धावतायत हे कोणाला माहिती नाही, पण असे पळपळ असे पळतायत. आणि भरत महाराज पण त्यांच्या मागून जात आहेत आणि त्यांना सांगतात थांबा बाबा थांबा, कुठे चालले तुम्ही. कारण त्याचा अंत दिसत नसतो. तर एक त्यांना भरत महाराजांना हे स्वप्नात चाललंय, एक अशी भीती असते की असे जाऊन कदाचित खाली पडतील म्हणून. आणि तसंच होतं, भरत महाराज धावतात आणि भरत महाराज त्यांच्या मागे पडत असतात स्वप्न. थांबा 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 पडतात. आणि भरत महाराज पण मागे जाऊन जेव्हा बघतात तेव्हा खाली अतिशय शेण आणि इतर काही गोष्टी असतात, त्याचं एक तळं असतं. त्या तळ्यामध्ये दशरथ महाराज पडतात. दशरथ महाराजांचे केस असे पूर्ण सुटलेले असतात आणि ते खाली पडलेत ना त्याच्यात, मग तिथे तेल पित आहेत. मग तेल पिऊन झाल्यानंतर काही भात आणि तिळाचे दाणे, भात आणि तीळ असं मिक्स केलेलं असतं, ते खात असतात. पण त्या तळ्यामध्ये लहान असते भरपूर, शेजारी एक हत्ती असतो, त्या हत्तीचे दोन्ही दात तुटलेले असतात. आणि चंद्रमा आहे, चंद्र हा जमिनीवर पडलेला असतो, तुटलेला असतो. सर्व झाड वनराई नष्ट झालेली असते, सगळ्या नद्या सगळे समुद्र आटलेले असतात. हे सर अपवित्र दृश्य बघतात भरत महाराज आणि असे दचकून उठतात. आणि जेव्हा दचकून उठतात तेव्हा एक तिकडले सेवक येऊन त्यांना सांगतात अयोध्येहून तुम्हाला भेटायला कोणी लोक आलेत. तर तेव्हा भरत महाराजांना लक्षात येतं काहीतरी वाईट घडलेलं आहे. आज आपल्याला एवढा विश्वास नाही याच्यावर की स्वप्न येणं आणि वास्तविक घटना घडणं याच्यामध्ये काही संबंध असतो. एकदा मला आठवतं जेव्हा सुनामी आल्या होत्या काही वर्षांपूर्वी, तेव्हा जपानमध्ये एक मासा आहे पर्टिक्युलर, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ओअरफिश, OAR, ओअरफिश. तर तो ॲक्च्युली समुद्रात खूप खाली असतो तो, पण तो त्यावेळेस 1 दिवसाआधी खूप वर आला होता. आणि जपानमध्ये जे काही मच्छीमार आहेत त्यांना हे त्यांच्या पूर्वजांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे हा जो ओव्हरफिश आहे, हा जो खाली असतो, हा जर वर आला तर मग समजायचं की काहीतरी वाईट घडणार आहे. आणि त्यांनी जपानमध्ये त्या सगळ्या लोकांनी मासे मारण्याचं त्याचं जे काम होतं ते 1 दिवस आधीच बंद केलं होतं. त्यांचे प्राण वाचले भरपूर. तर मग या खुणा आहेत काही त्याच्यामागे काय विज्ञान आहे हे आपल्याला माहिती नाही आता या क्षणी. आमच्या आता चर्चा चालू होती प्रसाद घेताना, तेव्हा आलं की काही लोकांना वाटतं की विज्ञान आणि आध्यात्मिक यांचा एक विरोध आहे. पण जर आपल्याला त्याच्यामागचं सायन्स माहिती असेल, त्याच्यामागचं विज्ञान माहिती असेल, आता ते मासे का आले, कारण त्यांना सूक्ष्म तरंग पण ते जाणू शकतात. म्हणून त्यांना लक्षात आलं की काहीतरी हालचाल होते, सुनामी होणार आहे, ते वर आले. असंच एकदा राधा गोपीनाथ प्रभू सांगत होते की एकदा मायापूरला होते आणि नरसिंह चतुर्दशीसाठी गेले होते. ही मे महिन्यात असते नरसिंह चतुर्दशी, पूर्ण उन्हाळा. आणि मायापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये आराम करत होते. तर अचानक त्यांनी भिंतीवर बघितलं तर म्हणतात हजारो मुंग्या. इतक्या मुंग्या कधी आयुष्यात बघितल्या नाही आहेत. पण म्हणाले हजारो मुंग्या अशा चालत होत्या भिंतीवर. तर यांनाही वाटलं की असं का. बाहेर जाऊन एका ब्रह्मचार्याला बोल म्हणाले मुंग्या कशा आल्या तिथे काही.
काही गोड वगैरे काही आहे का? तर ते म्हणाले इतक्या मुंग्या एकत्र आल्या ना म्हणजे आज संध्याकाळी धो धो पाऊस पडणार. त्यामुळे तुम्ही पण ऐकल्याचं. अच्छा. मग त्यांनी तेव्हा विचारलं की एवढ्या हजारो लाखो मुंग्यात म्हणजे आज पाऊस येणार. तर राधागोपी म्हणाले अरे हे काय रसिक चतुर्दशी आहे, मे महिना उन्हाळा आज नाही येणार. आणि खरोखर 3 तासांनी म्हणतात वादळ, नुसतं पाऊस नाही. आणि म्हणाले ज्या ज्या लोकांनी ते ऐकलं नाही, काही स्टॉल्स लावतात मायापूर मंदिरात बाहेर, तर म्हणतात ते पुस्तकांना त्यांना पण सांगितलं होतं वाईट करायला, त्यांनी काय स्वीकार नाही केलं. त्या दिवशी 3 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झालं. तर त्या मुख्य सांगत होते. तर असे काही काही लक्षण आहेत ते आपल्याला तर माहिती नाही, पण आहे निसर्गाचं आहे. तसं भरत महाराज आहे. भरत महाराजांना पण लक्षात आलं की काहीतरी वाईट घडणार आहे. तर मग हे जेव्हा 5 सेवक आले तेव्हा त्यांना विचारले का, तर म्हणतात सगळं काही बरोबर आहे, सगळं काही छान आहे. लक्ष्मी देवी तुमची वाट बघते, अयोध्येमध्ये लक्ष्मी देवी तुमची वाट बघते, कृपया आचार्य वशिष्ठ तुम्हाला बोलवत आहेत, लवकरात लवकर चला. हे मान्य करायला तयार नाही. ठीक आहे जाऊया आपण. आणि या 5 सेवकांनी भरपूर भेटवस्तू आणल्या होत्या. तसं म्हणतात आजोबांसाठी काही दागदागिने आणले होते आणि मामांसाठी अजून दागदागिने आणले होते. भरत महाराजांना लक्षात आलं हे एवढे दागदागिने पाठवले म्हणजे अयोध्येमध्ये सर्वोच्च वरच्या स्तरावरून हा संदेश आला. एवढे दागदागिने पाठवले पैसे लागतात ना. तर साधारण कोणी संदेश पाठवला, जर आचार्यांनी खरोखर संदेश पाठवला असता तर ऋषीमुनी जेव्हा संदेश पाठवतात दागदागिने नाही पाठवत. तर काहीतरी त्याच्यावर लक्षात आलं एवढे दागिने पण पाठवले आणि म्हणतात आचार्यांनी बोलवले आहेत. विचार करतात काय असेल काय असेल. तर येताना कारण त्यांनी पण भेट वसूल आजोबांनी आणि मामांनी, मग त्यांच्यासाठी ते घेऊन वगैरे हत्ती वगैरे घेऊन आले. तर येताना 7 दिवस लागले. जाताना हे पटकन गेले तर 3 दिवस लागले, येताना 7 दिवस लागले. 8व्या दिवशी पहाटेला अयोध्येजवळ पोहोचले. तर ते हळूहळू आपले हत्ती वगैरे येत आहेत. भरत महाराज शत्रुघ्नाला म्हणतात तू या सगळ्याची काळजी घे, तू सुरक्षिततेला अयोध्येला घेऊन आण, मी पुढे जातो. मला काहीतरी अशी एक चाहूल लागली, काहीतरी वाईट घडलं. आणि भरत महाराज पुढे निघतात आणि एकटे अयोध्ये नगरीमध्ये प्रवेश करतात. आणि जेव्हा अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतात तेव्हा म्हणतात सगळं सुनसान आहे, सगळे जे बाजार आहेत ते रिकामे आहेत. अनेक लोक त्यांना रस्त्यात भेटतात आणि त्यांना नमस्कार करतात, पण त्या नमस्कारामध्ये प्राण नसतो, त्या नमस्कारामध्ये भावना नसतात. फक्त एक राजपुत्र आहेत म्हणून कोणतरी नमस्कार करतात, पण जे कोणी लोक त्यांना नमस्कार करतात लगेच हे नजर चोरतात. कधी कधी होतं ना, आपण आपल्या मनात काहीतरी असेल तर आपण बोलतो कोणाशी, पण आपण नजरेशी नजर मिळवू शकत नाही, आपण खाली बघून बोलतो. तसं हे लोक नुसतं नावासाठी नमस्कार करतात आणि लगेच खाली बघतात. तर यांना म्हणतं की काय झालं काय झालं काय झालं. कुठल्याही घरावर ध्वजा नसते, मंदिरांच्या समोरून जातात तर मंदिरामध्ये भगवंतांची पूजा झालेली नसते अनेक दिवसांपासून. तर सगळं असं स्मशानासारखं असं थोडंसं वातावरण असतं. आणि भरत महाराज विचार करत आहेत काय झालं काय कळत नाही मला. ते आधी त्या सेवकांना पण एक प्रश्न विचारतात. तिथले सेवक तिथे आले होते केकई प्रदेशला, तर तिथे वाल्मिकी रामायणमध्ये म्हटलंय, त्यांना विचारतात सगळे जण अयोध्येमध्ये कसे सांगणार ना जरा. म्हणतात कौशल्य ही आर्य आहे. आर्य म्हणजे सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती. म्हणतात आर्य कौशल्य कशी आहे. धर्मनिरता म्हणजे नेहमी प्रत्येक क्षण धर्म आचरण करणारी. धर्मज्ञ, धर्मदर्शिनी, हे असे वेगवेगळे शब्द. धर्मज्ञ, धर्म जाणणारी, धर्मदर्शिनी म्हणजे धर्माचं दर्शन करून देणारी. म्हणजे आपण जर कौशल्याला प्रश्न विचारला योग्यता आहे अयोग्य काय सांगणार तर ती सांगणार आपल्याला. तर म्हणतात आर्य, धर्मनिरता, धर्मदर्शिनी. आणि सुमित्रा कशी आहे, लक्ष्मण आणि शत्रुघ्नाची आई, ती पण धर्मज्ञ आहे. आणि नंतर स्वतःच्या आईबद्दल काय म्हणतात माहिती, काही बद्दल म्हणतात आत्मकामा. आत्मकामा म्हणजे नेहमी स्वतःमध्ये रमलेली, म्हणजे नेहमी आरशासमोर उभी राहणारी. आत्मकामा, सदा चंडी. हे सगळे वाल्मिकी रामायणातले भरत महाराजांनी आपल्या आईसाठी वापरलेले शब्द. सदा चंडी. चंडी म्हणजे चंडी देवी म्हणजे जी ती युद्ध करणारी असते ना, भीषण रूप. तर ही आईला म्हणतायत
कैकेयीला म्हणतात सदाचंडी, म्हणजे नेहमी बोलण्यामध्ये तिखट, आत्मकामा सदाचंडी, क्रोधना, पटकन राग येणारी. आणि नंतर म्हणतात प्रज्ञा मानिनी. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि प्रज्ञा मानिनी म्हणजे स्वतःला हुशार समजणारी. तर भरत महाराज त्या सेवकांना म्हणतात माझी आई जी नेहमी स्वतःमध्ये रमलेली असते, पटकन क्रोधित होते, तिखट त्यांची जीभ आहे आणि स्वतःला खूप हुशार समजते, ती कशी. पहिले लोक काय उत्तर देतात, सगळं काही छान आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. अयोध्येमध्ये काही गाणी नाही चालू आहेत, काही यज्ञ नाही चालू आहेत, कुठे काही शुभ काही कार्यक्रम नाही चालू आहे. तर विचार करतात हे तेच शहर आहे का जे मी सोडून माझ्या मामाकडे गेलो होतो, की मी दुसऱ्या कुठल्या तरी शहरात येऊन पोहोचलोय. इतकं शहर ते बदललेलं आहे. मग आपल्या वडिलांच्या महलात जातात, सगळ्यात आधी त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायचं आहे. वडिलांच्या महलात जातात तर तिथे कोणीच नाही, पूर्ण महल रिकाम आहे. म्हणतात आता आईकडे भेटायला पाहिजे. कैकेयीच्या महलात जातात, त्या एका महलामध्ये काहीतरी लोकांची ये जा चालू, बाकी पूर्ण शहर एका स्मशानासारखं शांत. तर कैकेयीला जेव्हा भेटायला जातात तेव्हा कैकेयी एका आसनावर बसलेली आहे आणि खूप खुश आहे आणि छान दागिने घालून बसलेली आहे. मग जेव्हा हे जातात खूप खुश दिसते, आनंदी दिसते. मग भरत महाराज खूप कन्फ्यूज होतात की ही एवढी खुश आहे, पूर्ण शहर एवढं दुःखी दिसतंय आणि दशरथ महाराज नाही दिसत आहे. मग तिला विचारतात की हे सगळं असं का चाललंय, असं हे पूर्ण शहर बर्फ पडल्यासारखं असं थंड का दिसतंय, तुम्ही सांगणार का? तर ते म्हणतात, काही म्हणतात तू माझ्या वडिलांकडून येतोयस ना, तर तू माझ्या वडिलांकडून येतोस म्हणजे माझ्या वडिलांचं जे घर आहे ना ते एका स्वर्गासारखं आहे आणि तू तिथून येतोयस तर प्रवास लांबला असेल, नाही तू थकला असेल, थोडा आरामाची गरज आहे आणि तुला कदाचित थोडं फ्रेश व्हायला लागेल. आई मी तुला प्रश्न काय विचारतोय, मी तुला प्रश्न विचारतोय की वडील कुठे आहेत आणि तू मला सांगतेस की माझ्या वडिलांच्या घरून आलायस म्हणजे ते स्वर्गासारखं आहे माझ्या वडिलांचं घर. मला या प्रश्नाचं उत्तर दे की माझे वडील कुठे गेले. तर तेव्हा ते म्हणते एकदम सिरियस प्रश्न आहे आणि याला कसं उत्तर दिलं त्यांनी म्हटलं याम गतिम सर्व भूतानां ताम गतिम ते पिता गता. याम गतिम सर्व भूतानां, सर्व जीवात्मे कुठे जातात तिथे तुझे वडील पण गेले. तर हे जे असं उत्तर आहे स्पष्ट न सांगणं हे भरत महाराजांना काही पटत नाही. म्हणतात ही पद्धत नाही उत्तर द्यायची. ते म्हणतात असं कसं तुम्ही उत्तर देऊ शकता. तर त्यांनी हे जे उत्तर दिलं कैकेयीने, ज्या ठिकाणी सर्व जीवात्मे एक ना एक दिवशी पोहोचतात त्याच ठिकाणी तुझे पण वडील गेले. याच्यामध्ये काही चुकीचं बोलले. काल आपण दुःखालय व शाश्वतवर बोलत होतो संध्याकाळी. तेच तत्व श्रीकृष्णाने पण सांगितलंय. पण तेच तत्व जेव्हा कैकेयी सांगतायत तेव्हा आपल्याला थोडंसं ते दुःख होतं ऐकून. का बरं असेल, दोघांमध्ये काय फरक आहे? तत्व तेच आहे, सत्य आहे. पण श्रीकृष्ण सांगतात त्या गीतेची पूजा होते आणि कैकेयी सांगतात तेव्हा आपण म्हणतोय असं कसं बोलू शकतात, थोडं संवेदनशील राहायला पाहिजे. काय फरक असेल याच्यामध्ये? लोभी असल्यासारखं, उपरोधिक असल्यासारखं. सत्य सार्कॅस्टिक बोलतात. येस मोहन चंद्र. खूप मोठा फरक आहे. कधी कधी तीच गोष्ट असते पण कोण बोलते हे खूप महत्व असतं. तर बाहेरच्या जगामध्ये कोण बोलते याला एवढं महत्व नसतं, काय बोलतो त्याला खूप महत्व असतं. पण आध्यात्मिक जगामध्ये किंवा आध्यात्मिक मार्गावर सत्य काही बदलत नाही. गीता काही बदलली नाही, रामायण काही बदललं नाही, पण कोण बोलतंय, कोणाच्या मुखातून येत आहे त्याला खूप महत्व आहे. तर श्रीकृष्णांना जेव्हा ते सत्य सांगतायत अर्जुनाला, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत जीवन हे नश्वर आहे, जीवन हे तात्पुरतं आहे, एवढा तू आसक्त होऊ नको. यामध्ये ते टोचून बोलतायत, प्रेमाने बोलतायत, मदतीच्या भावनेत बोलतायत. कुठल्या भावनेने बोलतायत? मदतीच्या भावने, संवेदनशील. तो खचलाय,
अर्जुन खचलाय आणि खचलेल्या अर्जुनाला वर उचलण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी बोलतायत. आणि इथे कसं बोलताय? इथे भरत महाराज संवेदनशीलपणे म्हणतात, वडील कुठे? आई वडील कुठे? वडील दिसत नाही या शहरावर. असं काय झालंय? जिथे सगळेजण होतात ते तुझे वडील पण गेले. तर याच्यामध्ये अर्जुनाची जी चेतना होती ती खालावली होती आणि खालावलेल्या चेतनेला श्रीकृष्ण उंच करण्याचा प्रयत्न करतात. अरे बघ परिस्थिती काय आहे. आणि इथे भरत महाराजांची चेतना ही उंच आहे. वडिलांप्रती प्रेम आहे, वडिलांप्रती आदर आहे, या शहराप्रती या जनतेप्रती त्यांना एक सद्भावना आहे की यांचं काय झालं वाईट, हे असं काय. आणि त्या उंच भावनेला ते खाली खेचतात. म्हणून कधी कधी सत्य परिस्थिती असेल पण ती कोण बोलतंय ते का महत्वाचं आहे. कारण जर कोणी श्रेष्ठ व्यक्ती बोलत असतील तर श्रेष्ठ व्यक्ती कधी पण उंच चेतना खाली करण्यासाठी बोलत नाही. श्रेष्ठ व्यक्ती कधी पण खालवलेली चेतना वर करण्यासाठी बोलतात. म्हणून परिपक्व भक्त आणि अपरिपक्व भक्त यामध्ये काय अंतर आहे? दोघेही गीतेतूनच बोलतात, दोघेही भागवतातूनच बोलतात, दोघेही चैतन्यचरितामृतातूनच बोलतात. पण त्याच्यामध्ये अंतर काय असतं की कधी पण ते बोलतील तेव्हा अशा प्रकारे बोलतील की जी खालावलेली चेतना आहे ती आपली उंच होईल आणि उंच चेतनेला अजून उंच घेऊन जातील. उंच चेतनेला खाली करायसाठी कधी कोणी बोलत नाही. जेव्हा हिरण्याक्ष यांचा वध करतात वराहदेव, तेव्हा भागवतामध्ये तो प्रसंग येतो की त्यांचं धड, त्यांचं शरीर पडलेलं असतं आणि त्यांची आई दिती आणि त्यांची पत्नी वृषभानू हे दोघं तिथे शोक करत असतात. हिरण्याक्ष गेले तिथे हिरण्यकश्यपू येतात. आणि तुम्ही तिसरा स्कंद वाचला त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपू आपल्या आईला आणि आपल्या वहिनीला सांत्वना देतात. तेव्हा काय सांत्वना देतात हिरण्यकश्यपू? शरीर तर तात्पुरतं आहे, शरीराप्रती आसक्तता करू. शेवटी हा वीर मरण मेला, विष्णूशी भांडला, विष्णूशी युद्ध केलं. पण ते जे श्लोक आहेत ना ते आपण कधी कुठल्याही लेक्चरमध्ये कुठल्या प्रवचनामध्ये कधीच सांगत नाही. ते जे श्लोक आहेत ते श्रीकृष्णांची दुसऱ्या अध्यायामध्ये जी गीतेमध्ये शिकवण आहे, शरीर हे नश्वर आहे, आत्मा हा नश्वर आहे, ती शिकवण आहे. पण ते आपण कधी सांगत नाही. का बरं असं? कारण हिरण्यकश्यपूने ती सगळी शिकवण दिली आपल्या भावाच्या मृत्यूनंतर आपल्या आईला आणि आपल्या वहिनीला. आणि नंतर हिरण्यकश्यपूने काय केलं? हिरण्यकश्यपू ज्या शरीराची नश्वरता आपल्या आईला आणि आपल्या वहिनीला सांगितलं त्या शरीराला अमरत्व प्रदान करण्यासाठी तपस्या करायला गेली. 2 क्षणांनी त्या शरीराला नश्वर शरीराला अनश्वर बनवायला गेला. आणि जेव्हा ब्रह्माजी उपस्थित झाले तेव्हा ब्रह्माजींना पण तेच सांगितलं की या शरीराला तुम्ही अमरत्व द्या. तर ब्रह्माजी म्हणतात माझं शरीर अमर नाही तर तुला कसं देऊ? म्हणतात अरे माझी मग तपस्या 10,000 वर्ष त्याच्या अंगठ्यांवर उभ्या आहेत, पायावर नाही, अंगठ्यांवर उभे आहेत पायाच्या. ते म्हणतात माझी तपस्या वाया गेली की काय? मग एक काम करा, न दिवसा मरायला पाहिजे न रात्री मरायला पाहिजे. मग त्या सगळ्या अटी मागितल्या. याचा अर्थ तो जे बोलला आणि त्यांनी जे प्लॅन केला होता, त्यांनी जी पूर्ण कल्पना केली होती स्वतःसाठी, त्यामध्ये काहीही साम्यता नाही. म्हणून त्याच्या प्रार्थना जरी त्या श्रीकृष्णांच्या भगवद्गीतेशी शिकवणी त्या मिळत्या जोडत्या पण त्या आपण कधीच सांगत नाही. तर अशी ही गमत आहे की तत्व काही आध्यात्मिक मार्गावर बदलत नाही पण कोण बोलते त्याच्यावर खूप महत्व आहे. तर तसंच इथे जरी काही शुद्ध तत्व म्हणतात जिथे सर्व जण जाणार आहे तिथे तुझे वडील गेले. पण जेव्हा अशा प्रकारचा व्यक्ती ज्याला तुमच्या प्रती सद्भावना नाही, ज्याला तुमच्या प्रती काही काळजी नाही, तो जेव्हा अशा प्रकारचे सत्य बोलतो तेव्हा त्या व्यक्तीला जाणवतं ना ते असं वाटतं की कोणीतरी चाकू मारलंय की काय. आणि जेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे सांगितलं तेव्हा त्याला एक मदतीचा हात देत होते आणि त्याला वर उचलत होते. तर मदतीची भावना जर असेल तर तत्व गिळता येतं. मदतीची भावना नसेल तर तेच तत्व आपल्याला त्रास देतं. असं म्हणतात मांसाहार करताना, मी माहिती नाही मासे जे लोक खातात तर माशाचे जे काटे असतात शरीराचे ते छोटे छोटे असतात. तर जर थोडा दुर्लक्ष केलं तर इथे गळ्यात फसतो माशाचा काटा आणि तो निघतच नाही. तो खूप त्रास देतो माशांच्या वेळी. म्हणून मासे खाताना असं म्हणतात की खूप सांभाळून खायला पाहिजे. तर राजाराम महाराज इथं म्हणत होते
की प्रचारकाला प्रचार करण्यापेक्षा विश्वास संपादन करण्यावर जास्ती भर दिला पाहिजे. जर प्रचारकावर विश्वास नसेल तर तो कितीही चांगला बोलतोय पण ते शब्द आतमध्ये प्रवेश करत नाहीत. पण जर प्रचारकावर विश्वास असेल तर मग आपण त्यांनी छोटी जरी शिकवण दिली तर त्याला आपण खूप महत्त्व देतो आणि आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो. जसं कोणी मार्केटिंग करताय तर मार्केटिंग करताना प्रॉडक्ट सगळ्यांचे रेफ्रिजरेटर आहे, सगळ्यांचं मायक्रोवेव्हवर विकतात, पण कोण विकणार जास्ती? जो समोरच्याला पटवू शकतो मी तुमचा हितचिंतक आहे, मी तुमचा शुभचिंतक आहे. जर त्याला सेल्समनवर विश्वास नाहीये, सेल्समन म्हणतोय तुमच्यासाठी विशेष मी 2,000 रुपयाचे डिस्काउंट देतो, 25,000 रुपयाचा फ्रीज आहे, तुम्हाला मी 23,000 रुपये देतो. तुम्हाला माहिती नाही पण हा विश्वास नाही याच्यावर, तो नाही घेणार, डिस्काउंट देतोय तो. पण दुसरा माणूस म्हणेल एक तुम्हाला मी ना माझ्यावर विश्वास आहे, हो तुम्हाला सगळ्यात चांगला फ्रीज आहे, हा 26,000चा फ्रीज आहे. पण त्याच्यावर जर विश्वास असेल तर विश्वास घेतले 26,000चा पण फ्रीज घेणार. म्हणून आपल्याला हे समजायला पाहिजे की जेव्हा योग्य व्यक्ती आपल्याला मदतीच्या भावनेने बोलतात तेव्हा ते कठोर शब्द पण आपल्याला घेऊ शकतो आपण. मग भरत महाराज म्हणतात ठीक आहे ते गेले, पण शेवटच्या क्षणी काय परिस्थिती होती, कुठल्या परिस्थितीत गेले? तर काही म्हणतात केवळ म्हणत होते राम राम राम. तर काय राम राम म्हणत होते, मग राम नव्हते तिथे? त्यांना तर किती प्रेम आहे रामाचे आणि रामाला किती राम नव्हते? नाही, राम नव्हते. राम कुठे गेले? एक 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 त्यांच्यावर हळूहळू आभाळ कोसळत. कुठे गेले? त्यामुळे नाही ते वनवासाला गेले. वनवासाला गेले, रामचंद्र वनवासाला गेले. मग तेव्हा ते काही काही गोष्टी विचारतात की त्यांनी कुठल्या ब्राह्मणाकडून काही चोरी केली का? त्यांनी कुठल्या एका सज्जनाला मारहाण केली का? कोणाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसाठी त्यांची काही इच्छा झाली का? माझ्या अशा भावाला अयोध्येतून बाहेर का काढलं गेलं? मग तेव्हा काही सांगते की माझं जेव्हा लग्न झालं होतं दशरथ महाराजांशी, तेव्हा माझ्या वडिलांनी एक अट ठेवली होती. तर पूर्वीच्या काळी एक कन्या शुल्क नावाची गोष्ट होती. कन्या शुल्क म्हणजे जेव्हा एका क्षत्रिय एखाद्याची मुलगी मागतोय तेव्हा त्याचे वडील त्या व्यक्तीला विचारायचे की माझ्या मुलीला मी तुम्हाला देतो तर माझ्या मुलीला काय मिळेल, पुढे काय भविष्य आहे? कारण अनेक वेळा क्षत्रियांच्या आधीच लग्न झालेलं असायचं. तर मग माझ्या मुलीचं लग्न करून देतो तर काय? जसं सत्यवती आहे, सत्यवतीचे वडील भीष्म जेव्हा येऊन विचारतायत की माझ्या वडिलांसोबत करणार का लग्न शंतनू महाराजांसोबत, तेव्हा ते मासे माणूस होता ना ते व्यक्ती सत्यवतीचे, तर ते विचारतायत की माझ्या मुलीचं लग्न जर लावून दिलं शंतनू महाराजांची तर तिचा मुलगा लग्न राजा होईल की तुझा होईल? ते म्हणतात की नाही ते होते. मग तुझ्या मुलांचं काय? मग ते म्हणतात की नाही मी ब्रह्मचर्याचा व्रत घेतो. तर त्यांनाही ते माहिती आहे की क्षत्रियाशी जेव्हा लग्न करून देतो तेव्हा पुढे भविष्य काय ते माहिती नाही. तर म्हणून हे पण अश्वपती महाराजांनी दशरथ महाराजांना विचारलं होतं की माझ्या मुलीचं जर लग्न लावून दिलं तर पुढे काय म्हणून? तर तेव्हा दशरथ महाराजांनी विचार केला होता. कौशल्येकडून मुलगा प्राप्त नव्हता. कौशल्येकडून एक मुलगी होती शांती नावाची, पण दशरथ महाराजांच्या जीवनामध्ये अजिबात शांती नव्हती. नेहमी विचार करायचे मला मुलगा नाहीये. मग जेव्हा पण आपण शास्त्रांमध्ये बघतो ना मुलगा नाहीये मुलगा नाहीये. चित्रकेतू महाराजांची स्टोरी आहे भागवतामध्ये. त्यांनी 1 कोटी वेळा लग्न केलं आहे. तर वारंवार लग्न का करताय? म्हणतात मुलगा पाहिजे. तर मग हा प्रश्न आपल्याला करू शकतो, एवढं मुलगा 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 का बरं? कोणी याच्यावर विचार केला कधी मुलगा का पाहिजे? तर निखिल वैद्य प्रभू म्हणतात की वंश परंपरा सुरू ठेवण्यासाठी पिंडदान, अंतिम संस्कार वगैरे करण्यासाठी. अजून गादीला वारस. तर कसं आहे ना, हे जे सगळे राजे होते वैदिक संस्कृतीमध्ये, हे असे नावाचे राजे नव्हते ना, हे संस्कृती स्थापित करणारे राजे होते, धर्मपालन करणारे राजे होते. राजर्षी एखादा कुठला राजा असेल बरोबर, पण एक साधारण जो राजा होता वैदिक संस्कृतीमध्ये आपल्या शास्त्रामध्ये जो दिलाय तो नेहमी अशा प्रकारे राज्य करायचा की साधारण जनतेला पण धर्मपालन करण्यासाठी एक ओढ राहावी, सगळ्या सोयी सुविधा असतील. आज आपण जिथे गेलो तिथे समजा रोपवे नसता, आपल्याकडून किती लोक नाही प्रभूजी हनुमानजी की जय, प्रामाणिकपणे सांगा की किती लोक म्हणाले प्रभूजी रोपवे नाहीये, नाही येऊ शकत, तुम्ही जा.
वर आमच्याकडून माझ्या मुलीच्या वयाची होती, पण मुलगाच नाही, कौशल्यकडून आणि सुमित्राकडून. त्याच्यामुळे तिच्याशी लग्न केलं. का? तर मुलगा पाहिजे ना. तेव्हा दशरथ महाराजांना वाटलं की मी अजिबात फसणार नाही, काही प्रॉब्लेम नाही, आणि केवळ 3 जणांना माहिती होतं. पण अश्वपती महाराजांनी ती कंडिशन जी होती ती तोडली. लग्नाच्या वेळेस आपल्या मुलीला जवळ घेतलं आणि सांगितलं मी दशरथ महाराजांकडून हे केलंय, तर तुला उद्या माहिती असावं. साधारणपणे मुलीला हे सांगायचं नसतं, पण त्यांनी सांगितलं होतं. तर तेव्हापासून ते कैकेयीला मनात होतं की माझ्या वडिलांना वचन दिलंय म्हणून. मग ते कैकेयी यांना सांगते की अशा प्रकारे 2 वरदान होते आणि मी एका वरदानाने तू राजा बनावं असं मागितलं आणि रामचंद्रांना वनवासासाठी पाठवलंय आणि बरोबर 14 वर्षांसाठी पाठवलंय. म्हणजे ते परत आल्यानंतर पण भिकारी, त्यांना तो हक्क अजिबात मिळणार नाही. हे ऐकून भरत महाराज ते बेशुद्ध झाले. माझ्या मनात रामचंद्रांप्रती काय आदर आहे, माझ्या मनात काय चाललंय आणि माझी आई कुठल्या दिशेने चालली आहे तिथेच पडलं. तर मध्येच त्यांना राग येतोय आईवर, पण मध्येच दुःख पण होत आहे. तर उठतात, विचार करतात की आईशी काहीतरी बोलतो, आई तू असं कसं होऊ शकते. पण तेवढ्यात रामचंद्र निघून गेले माझ्यामुळे याचं दुःखाने परत खाली बसतात. तसे 2-3 वेळा उठले बसले, नंतर खिडकीजवळ गेले आणि ज्या दिशेने जंगल होतं अयोध्या नगरीच्या बाजूला, त्या दिशेने आधी त्यांनी साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि रामचंद्रांना माफी मागितली. माझ्या अनुपस्थितीमध्ये हे सगळं झालंय, माझा याच्यामध्ये अजिबात सहभाग नाही, कृपया मला माफ करा. तर बघा कसं प्रामाणिकपण आहे. ते व्यक्ती कुठे आहे त्यांना काय, पण मी माझं कर्तव्य केलं की मी माफी मागितली. आपण खूप छान छान गोष्टी अशी शिकू शकतो. मग आईला म्हणतात तू माझ्या वडिलांना मारलंस आणि माझ्या भावाला तुम्ही साधू बनवलंस, वनवासी बनवलं. माझ्या शरीरावर तुम्ही 2 आघात केले, 2 मोठ्या जखमा केल्या, आणि आता तुम्ही हे जे शब्द बोलताय ना की माझ्यासाठी केलं, त्याने तुम्ही मिरचीची पावडर, काळी मिरी तुम्ही माझ्या त्या जखमांवर लावताय. मला किती वेदना होत्या तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि तुम्ही ही बातमी मला देऊन खरं तर माझी पण हत्या केली, आणि आता एका मृत शरीराला तुम्ही सांगताय की तुम्ही राज्य करा. एक मृत शरीर राज्य कसं काय करू शकतं, हे असं बोलतायत. आणि म्हणतायत की मृत व्यक्ती कधी कुठली जबाबदारी पण स्वीकार करू शकत नाही आणि ते कुठल्या